तर जय शिवराय मंडळी. आज ड्रायव्हर होता तरी पण आज अर्धा दिवस साईट केली आणि रूमवर पण कोणी नव्हते. सोनी पार्टनर गेले होते घरी. लय बोर झालं तर आलेला म्हटलं चल लोणावळ्याला जाऊ चहा पिऊन येऊ. आता आम्ही मळवलीला उतरलेलो आहे आणि आता इथून 2 किलोमीटर एक चहाची छोटी टपरी आहे. आता तिथं एकदम चहा प्यायला जाणार. तर जय शिवराय मंडळी. तुम्ही आतापर्यंत एवढंच ऐकलं असेल की माणसं मुलीच्या प्रेमात काय काय करतात. पण आम्ही चहाच्या प्रेमात तब्बल 80 किलोमीटर फक्त चहा प्यायला गेलो. तर झालं असं की आज होतं रविवार आणि अर्धा दिवस साईड केली. म्हटलं आता काय करावं, रूमला पण चंगू मंगू नाही. मग काय आद्याला उचललं आणि डायरेक्ट मळवली गाठली तर चहा प्यायला. जसं तळेगाव सोडलं वातावरण तर असं भारी झालं होतं की काय सांगावं. आणि आज होतं रविवार, त्यामुळे रेल्वे पण फुल भरलेली होती. मग म्हटलं नाही बसायला जमणार तर दारात तर उभं राहा, पण चहा प्यायला जाऊया. मग काय स्टेशन उतरून चहा प्यायला गेलो. काय पद्धतशीर नियोजन गणलं होतं. भाऊला बोललो चहा राहू द्या, वडापाव द्या आणि आम्हाला निघू द्या म्हटलं. आता चहाची तारीफ नको करायला, तेच बरं पडेल. मग काय रेल्वे यायला वेळ होता, म्हटलं जरा फिरून या. पण काय वरून पावसाने पण हल्ला केला होता. आता हा साप आहे की दुसरं काही आहे ते आता तुम्ही कमेंट करून सांगा. तोपर्यंत मी मस्त तंदुरी चहा घ्यायला जातो. आता फायनली आम्ही आमच्या चहाच्या अड्ड्यावर पोचलो होतो. मग भाऊने गपागप 2 कप चहा भरला आणि आम्ही जेव्हा पहिला घोट घेतला तेव्हा कसं तड 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 बरं वाटलं. म्हटलं आता कुठंतरी वाटतंय की 80 किलोमीटर चहा घ्यायला आलो बुवा.